नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 27 ते 31 जुलै या 3 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फ्रान्सिस डिब्रिटो यांचे निधन झालेले आहे, ते कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, साहित्यिक. मित्रांनो, फ्रान्सिस डिब्रिटो हे साहित्यिक होते. तर मित्रांनो, 2 पॉईंट आहे फ्रान्सिस डिब्रिटो यांच्याविषयी, ते आपण जाणून घेऊया. मित्रांनो, फ्रान्सिस डिब्रिटो यांनी 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे भूषवलेले होते. मित्रांनो, फ्रान्सिस डिब्रिटो हे ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू होते. हे 2 पॉईंट यांच्याविषयी तुम्ही लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतरण काय करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गणतंत्र मंडळ. मित्रांनो, राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतरण आता गणतंत्र मंडळ असे करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, अजून एक पॉईंट आहे, तर तो म्हणजे राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतरण देखील करण्यात आलेले आहे. तर त्याचे नामांतरण झालेले आहे अशोक मंडप. हे देखील तुम्ही लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी फेरनिवड ही झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नीता अंबानी. मित्रांनो, नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी ही फेरनिवड झालेली आहे. मित्रांनो, नीता अंबानी या दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी यांची निवड झालेली आहे. हा देखील पहिला पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, राम नाईक. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य धोरण हे निश्चित करण्यासाठी राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय नौसेनेने नुकतेच कोणते नवीन जहाज लॉन्च केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, INS त्रिपूत. मित्रांनो, INS त्रिपूत हे जहाज भारतीय नौसेनेने नुकतेच लॉन्च केलेले आहे. मित्रांनो, INS त्रिपूत हे नवीन जहाज गोवा शिपयार्डकडून निर्माण करण्यात आलेले आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्ही लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत किती देशांचा सहभाग असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 206. मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 मध्ये 206 देशांचा सहभाग हा असणार आहे. मित्रांनो, या ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात उद्घाटन सोहळा हा प्रथमच स्टेडियम ऐवजी सीन नदी पात्रात झालेला आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्ही लक्षात असू द्या. नदीचं नाव लक्षात असू द्या, सीन नदी. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या राज्यात भारताच्या 500व्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मिझोराम. मित्रांनो, मिझोराम राज्यातील भारताच्या 500व्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. मित्रांनो, मिझोराममधील ह्या 500व्या सामुदायिक रेडिओचे उद्घाटन आपल्या भारताचे रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या हस्ते हे करण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या राज्यातील ओहम राजवंशाची स्मृतीस्थळे असलेल्या मोईदम या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, आसाम. मित्रांनो, आसाम राज्यातील मोईदम हे सांस्कृतिक गटात जागतिक वारसा स्थळ ठरणारे ईशान्य भारतातील पहिले वारसा स्थळ हे ठरलेले आहे. तर मित्रांनो, मोईदम हे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश होणारे भारताचे एकूण 46वे
स्थळ आहे? हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. देशातील एकूण कृषी स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र राज्यात कितवा क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पहिले. मित्रांनो, देशातील एकूण कृषी स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, देशातील एकूण कृषी क्षेत्रातील 1708 स्टार्टअपपैकी महाराष्ट्र राज्यात 226 स्टार्टअप्स आहे. हा देखील पहिला पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून कोणाला मानद कर्नल पदवी जाहीर करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर कारभारी विश्वनाथ काळे. मित्रांनो, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून डॉक्टर कारभारी विश्वनाथ काळे यांना मानद कर्नल पदवीही जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे डॉक्टर कारभारी विश्वनाथ काळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र शासनाच्या मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती HP पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 7.5 HP. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात 2 पॉईंट आहे, ते देखील आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना एप्रिल 2024 ते मार्च 2029 या कालावधी दरम्यान ही राबवली जाणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी कृषी पंप मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. हा देखील दुसरा पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र सरकारने गतिमान कारभार करण्यासाठी कोणती नवीन ॲप तयार केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संदेश. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने गतिमान कारभार करण्यासाठी संदेश नवीन ॲप हे तयार केलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 27 जुलै 2024 रोजी CRPFचा आपला कितवा स्थापना दिवस साजरा करत आहे? मित्रांनो, CRPFचा फुल फॉर्म आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. तर मित्रांनो, या सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचा ब्रीदवाक्य आहे सेवा आणि निष्ठा. हा तुम्ही लक्षात असू द्या. मित्रांनो, CRPFची स्थापना ही 27 जुलै 1939 रोजी झालेली आहे. हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची निवड झालेली आहे? तर मित्रांनो, आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी ऑप्शन क्रमांक 2 CP राधाकृष्णन यांची निवड ही झालेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी CP राधाकृष्णन यांची नियुक्ती झालेली असून ते सध्या झारखंड राज्याच्या राज्यपालपदी कार्यरत होते. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल CP राधाकृष्णन यांचे मूळ गाव आहे तमिळनाडू राज्यातील. हे तुम्ही देखील लक्षात असू द्या. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात देखील राज्यपाल चेंज झालेले आहे, तसे अन्य राज्यात देखील राज्यपाल हे चेंज झालेले आहेत. ते आपण एक एक करून जाणून घेऊया. CP राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, तर हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे, तर CH विजयशंकर हे मेघालयचे, तर संतोष कुमार गंगावार हे झारखंडचे, रमन डेका हे छत्तीसगडचे, तर जिशुदेव वर्मा हे तेलंगणाचे, ओम प्रकाश माथुर हे सिक्कीमचे, तर गुलाबचंद कटारिया हे पंजाबचे. या सर्व राज्यांचे राज्यपाल हे चेंज झालेले आहे. नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो, आपण घेत असलेले सर्वच करंट अफेअरचे प्रश्न तुम्ही एका वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि वहीला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन ही देत जा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर सुधा मूर्ती. मित्रांनो, 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा डॉक्टर सुधा मूर्ती यांना जाहीर झालेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महिला T20 क्रिकेट आशिया चषक स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 श्रीलंका.
मित्रांनो, महिला T20 क्रिकेट आशिया चषक स्पर्धा 2024चे विजेतेपद हे श्रीलंका या देशाने जिंकलेले आहे. तर मित्रांनो, महिला T20 क्रिकेट आशिया चषक 2024 स्पर्धेचे उपविजेतेपद हे भारत देशाने जिंकलेले आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 29 जुलै. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा आपण 29 जुलै या दिवशी साजरा करीत असतो. तर मित्रांनो, आपण दिनविशेषवर प्रश्न बघितला तर आपण जुलै महिन्याचे सर्व दिनविशेष जाणून घेऊया. तर 1 जुलैला असतो राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस हे सर्व दिनविशेष 1 जुलैला असतात. तर 2 जुलैला असतो जागतिक क्रीडा पत्रकारिता दिन, 4 जुलैला असतो अमेरिकन स्वातंत्र्यता दिन, तर 7 जुलैला असतो जागतिक चॉकलेट दिवस, 11 जुलैला असतो जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलैला असतो मलाला दिन, तर 15 जुलैला असतो जागतिक युवा कौशल्य दिन, 18 जुलैला असतो नेल्सन मंडेला दिवस, तर 23 जुलैला असतो जागतिक वनसंवर्धन दिन, राष्ट्रीय प्रसारण दिन, लोकमान्य टिळक यांची जयंती, तर 24 जुलैला असतो राष्ट्रीय आयकर दिन, तर 26 जुलैला असतो कारगिल दिवस, तर 28 जुलैला असतो जागतिक निसर्ग संवर्धन दिन आणि 29 जुलैला असतो जागतिक व्याघ्र दिन. मित्रांनो, हे सर्व जुलै महिन्याचे दिनविशेष तुम्ही लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10चे करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही झूमपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त अभ्यासू मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा. याचा फायदा तुम्हाला नेत्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.